नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांना 21वा आणि 22वा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना थेट 23वा हप्ता मिळवून देण्यासाठी सरकारने एक विशेष मोहीम त्या ठिकाणी चालू केलेली आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही 30 जून 2026 पूर्वी ही दोन कामं केली नाही तर तुमचा 23वा हप्ता कायमचा या ठिकाणी थांबू शकतो. ती कामे नेमकी कोणती आणि घरबसल्या मोबाईलवरती करता येईल का, आणि करता येईल तर किती वेळ लागेल, तर अवघ्या 2 मिनिटांमध्ये कशी पूर्ण करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्याला सखोल माहिती या ठिकाणी मिळणार. मित्रांनो, पीएम किसानचा आगामी 23वा हप्ता मिळण्यासाठी आता सर्व लाभार्थ्यांना ग्रेसचा फार्मर आयडी त्या ठिकाणी ॲग्रीस टॅक्सचा जो काही आहे तर तो फार्मर आयडी त्या ठिकाणी लागणार आहे आणि ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आपण मागे बघितलं होतं. यासाठी शासनाने 21 मे 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत एक विशेष मोहीम हाती घेतलेली. या मोहिमेअंतर्गत जे शेतकरी बांधवांचे केवायसी किंवा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने ही शेवटची संधी देण्यात आलेली की कामं पूर्ण करून घ्यायची. यासाठी अधिकृत परिपत्रक देखील काढलेलं आहे, जारी करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की नेमकं सीएससी सेंटरवर न जाताना तुमच्या मोबाईलवरती फेस ऑथेंटिकेशन करून म्हणजे चेहऱ्याची ओळख पटवून अवघ्या 2 मिनिटात केवायसी कशी आपल्याला पूर्ण करता येणार. त्यासाठी सगळ्यात पहिली पायरी आपल्याला करावं लागणार आहे. सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जाऊन पीएम किसानचं ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करावं लागेल. त्याचबरोबर आधार आरडी फेस हे 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. पायरी दुसरी, पीएम किसान ऍप ओपन केल्यावर काही परमिशन मागितल्या जातील, त्यांना अलाव करायचंय. त्यानंतर स्क्रीनवर येणारी प्रायव्हसी पॉलिसी पूर्ण वाचा आणि वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तिसरी पायरी, तुम्हाला सोयीची असलेली भाषा आपल्याला निवडायची, मग ती तुमची इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल. चौथी पायरी, आता होम स्क्रीनवर तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा. तिथे बेनिफिशरी हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे, अदर पर्याय आपल्याला निवडायचा नाही. पाचवी पायरी, लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाकू शकता. नंबर टाकल्यानंतर खाली दिलेल्या फेस ई-केवायसी लॉग इन वरती क्लिक करा. पायरी 6वी, पुढील सूचनेला ओके करा आणि फेस आधार आरडी हा पर्याय निवडा. यामुळे तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू होईल. तुमचा चेहरा व्यवस्थित वर्तुळात आणून 2 ते 3 वेळा डोळ्यांची उघडझाप करा. जे काही चेहऱ्याभोवती सर्कल येईल ते ग्रीन होईस्तोवर आपल्याला तसं करायचंय. ग्रीन झाल्याच्या नंतर डोळ्यांची उघडझाप करायची. चेहरा कॅप्चर होताच तुम्ही ई-केवायसी यशस्वीरित्या सबमिट होईल. जर तुम्ही केवायसी आधीच पूर्ण केलेली असेल तर तिथे ऑलरेडी केवायसी डन असा मेसेज आपल्याला येणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असाल तर नो रेकॉर्ड फाउंड असे दाखवेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जुलै 2026 मध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. आता शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती मिळेल. 30 जून खूप दूर आहे, करू या भ्रमामध्ये राहू नका. लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेती की शेती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.